मी डॉक्टर सरवदे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे भाषा, समाज आणि संस्कृती. या टॉपिकच्या माध्यमातून आपण भाषा आणि समाज यांच्यातला परस्पर संबंध कशा पद्धतीचा आहे याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर समाज आणि संस्कृती यांचा जो परस्पर संबंध आहे तो सुद्धा आपण उलगडून पाहणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आजच्या या टॉपिकच्या माध्यमातून भाषा, समाज आणि संस्कृती हे तिन्ही घटक एकमेकामध्ये किती मिसळलेले आहेत, एकमेकामध्ये किती समाविष्ट आहेत याची माहिती आपल्याला या टॉपिकच्या माध्यमातून मिळणार आहे. तेव्हा चला तर मग या टॉपिकच्या माध्यमातून विविध मुद्द्यांची आपण चर्चा करूया. मित्रांनो, भाषा, समाज आणि संस्कृती हे तिन्ही घटक मानवाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे ठरतात, फार महत्त्वाचे आहेत. माणूस हा समाजशील प्राणी आहे, म्हणजे तो समाजात राहणारा प्राणी आहे. माणूस समाजामध्ये राहून भाषा शिकत असतो. भाषेच्या माध्यमातून समाजातल्या अनेक गोष्टी तो प्राप्त करत असतो. मानवाच्या जीवनामध्ये भाषा ही फार महत्त्वाची ठरत असते. त्याचं कारण असं की भाषेच्या माध्यमातून मानवाला अनेकविध स्वरूपाची माहिती प्राप्त होत असते. आणि म्हणून मानवाच्या जडणघडणीमध्ये, भाषेच्या जडणघडणीमध्ये संस्कृतीचा वाटा हा फार महत्त्वाचा ठरलेला आहे. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जशा अनेकविध गोष्टी आहेत, तशा प्रांतवार, प्रदेशवार अनेक वेगवेगळ्या संस्कृती आपल्या भारतामध्ये रुजलेल्या आहेत. आणि या संस्कृतीमधल्या ज्या अनेकविध गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर आपल्याला प्राप्त करावयाच्या असतील, आत्मसात करावयाच्या असतील, तर भाषा फार महत्त्वाची ठरते. तेव्हा मित्रांनो, भाषा आणि संस्कृती यांचा जो परस्पर संबंध आहे तो आपल्याला पाहायचा आहे. कारण संस्कृती ही माणसावर अनेक प्रकारचे संस्कार करत असते. संस्कार म्हणजे काय? तर चांगल्या सवयी. चांगल्या सवयी ही संस्कृती आपल्याला देत असते. आणि म्हणून असं म्हणतात की संस्कृती ही माणसावर अनेक प्रकारचे संस्कार करत असते. मग हे संस्कार जे असतात ते कशाच्या माध्यमातून होत असतात? तर ते भाषेच्या माध्यमातून होत असतात. आणि म्हणून मानवाच्या जडणघडणीमध्ये जशी भाषा महत्त्वाची आहे, अगदी त्याचप्रमाणे मानवाच्या जडणघडणीमध्ये संस्कृती सुद्धा फार महत्त्वाची आहे. मानवाच्या जडणघडणीमध्ये जशी भाषा महत्त्वाची ठरते, अगदी त्याचप्रमाणे भाषेच्या जडणघडणीमध्ये संस्कृती महत्त्वाची ठरते. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा विचार करा. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अनेकविध गोष्टी आहेत. आणि ह्या अनेकविध गोष्टी हा त्या भाषेचा ठेवा असतो, त्या भाषेचं संचित असतं. कारण जे संस्कृतीनं आपल्याला दिलेलं आहे ते भाषेमध्ये आलेलं असतं. आणि संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी पुढच्या पिढीकडे पाठवण्याचं काम भाषा करत असते. आणि म्हणून
मानवाच्या जीवनामध्ये भाषा हा फार महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. संस्कृतीमध्ये जे जे आहे ते सर्वच्या सर्व भाषेमध्ये सामावलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, मानवाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आत्तापर्यंत आलेल्या आहेत, मानवानं ज्या प्राप्त केलेल्या आहेत, त्या संस्कृतीनं आपल्याला दिलेल्या आहेत. आणि म्हणून मानवाची संस्कृती टिकवायची असेल तर भाषा महत्त्वाची ठरते, कारण भाषा ही संस्कृती वाहक असते. भाषा काय करते तर संस्कृतीला वाहून नेण्याचं काम करते. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडं, तिसऱ्या पिढीकडून चौथ्या पिढीकडं. म्हणजे भाषेचं हे जे काम आहे ते अखंडपणे हे सुरूच असतं. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भिन्न भिन्न धर्मातले लोक राहतात, भिन्न भिन्न समाजाचे लोक राहतात, भिन्न भिन्न धर्माचे लोक राहतात. या प्रत्येक धर्माच्या चालीरीती, रूढी परंपरा, प्रथा, श्रद्धा, निष्ठा या वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणून मित्रांनो, प्रत्येक समाजाच्या चालीरीती, प्रत्येक समाजाच्या प्रथा, प्रत्येक समाजाच्या रूढी जर आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जर पाठवायच्या असतील तर भाषा महत्त्वाची ठरते. आणि म्हणून मित्रांनो, भाषा एक सांस्कृतिक संचित का आहे तर प्रत्येक समाजाचं जे संचित आहे, जी मालमत्ता आहे, जी संपत्ती आहे, ती संपत्ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल तर तो महत्त्वाचा घटक आहे भाषा. आणि म्हणून मित्रांनो, मानवाच्या जीवनामध्ये भाषा हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर भाषा आणि संस्कृती यांचा जो संबंध आहे तो आपण थोडक्यात पाहूया. मित्रांनो, भाषा आणि संस्कृतीचा जो संबंध आहे तो अतूट आहे, तो कधीही तुटणारा नाही, यामध्ये कधीही खंड पडणार नाही. कारण भाषेशिवाय संस्कृती नाही आणि संस्कृतीशिवाय भाषा नाही. जर भाषा जिवंत राहायची असेल तर संस्कृती पाहिजे, आणि संस्कृतीला जिवंत ठेवायचं असेल तर भाषा पाहिजे. म्हणजे संस्कृतीमध्ये जे जे आहे ते प्राप्त करायचं असेल तर भाषा पाहिजे, आणि संस्कृतीचं अस्तित्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करायचं असेल तरी सुद्धा भाषा पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, भाषा ही संस्कृती वाहक असते. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जे जे संचित आहे, जो जो ठेवा आहे ते पाठवण्याचं काम ती अतिशय चोखपणे पार पाडत असते. तेव्हा मित्रांनो, आता आपण संस्कृती म्हणजे काय, संस्कृती कशाला म्हणतात याविषयी माहिती घेऊया. मित्रांनो, संस्कृतीच्या या ठिकाणी 2 व्याख्या दिलेल्या आहेत. पहिली व्याख्या आपण नीट समजावून घेऊया. व्याख्या अशी आहे की संस्काराने ज्याची सिद्धी होते त्यास संस्कृती म्हणतात. व्याख्या काय बघा, संस्काराने ज्याची सिद्धी होते त्यास संस्कृती म्हणतात. म्हणजे संस्कार म्हणजे काय तर चांगल्या सवयी. चांगल्या सवयी जेव्हा माणसाच्या वर्तनातून आपल्याला दिसायला लागतात, चांगल्या सवयी जेव्हा माणसाच्या वागण्यातून सिद्ध होतात, त्याला काय म्हणतात
संस्कृती म्हणतात. म्हणजे संस्कृतीची व्याख्या किती सोपी आहे बघा. म्हणजे आपल्याकडं ज्या ज्या चांगल्या सवयी असतील त्या जर आपल्या वागण्यातून सिद्ध होत असतील तर त्याला आपण संस्कृती असं म्हणतो. या ठिकाणी आणखीन एक दुसरी व्याख्या दिलेली आहे. दुसरी व्याख्या अशी आहे की संस्कृती म्हणजे मानवाचा समग्र आचार, समग्र विचार आणि समग्र व्यवहार होय. ही व्याख्या अतिशय सूक्ष्म आणि अतिशय स्पष्ट आहे. व्याख्या काय सांगते की मानवाचा समग्र आचार म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या गोष्टीचा अवलंब करता, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही कोणकोणत्या विचारानं तुम्ही करत असता, त्याला आपण समग्र आचार म्हणतो. समग्र विचार म्हणजे काय, तर तुम्ही जगत असताना कोणत्या विचारानं जगता. आणि पुढचा पॉइंट आहे समग्र व्यवहार, म्हणजे तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये कोणता विचार करता, कोणता आचार करता. विचार आणि आचार यामधून तुमचा व्यवहार सिद्ध होत असतो. आणि म्हणून आपण समाजामध्ये बऱ्याच वेळेला असं म्हणतो की तो बावळट मुलगा आहे, ती बावळट मुलगी आहे, तो बावळट माणूस आहे, त्याच्या सवयी चांगल्या नाहीत, त्याचं लक्षण चांगलं नाही. म्हणजे असे जेव्हा आपण दोष देतो तेव्हा आपण एखाद्या माणसाला नावं ठेवतो, एखाद्या व्यक्तीच्या आपण उणिवा दाखवतो. आणि म्हणून मित्रांनो, मानवाची संस्कृती ही शुद्ध राहण्यासाठी, मानवाची संस्कृती ही चांगली राहण्यासाठी भाषा फार महत्त्वाचं काम करते. आणि म्हणून मित्रांनो, मानवाचा समग्र आचार, मानवाचा समग्र विचार आणि मानवाचा समग्र व्यवहार यामधून माणसाची संस्कृती कळत असते, त्या प्रदेशाची संस्कृती कळत असते. म्हणजे आपण एखाद्या माणसाच्या बोलण्यावरून तो माणूस कोणत्या भागातून आलेला आहे, तो माणूस कोणत्या भागातील आहे याचं आपल्याला आकलन होतं. तसं माणसाच्या वागण्यावरून त्याची किंमत होत असते, माणसाच्या वागण्यावरून त्याची संस्कृती कळत असते. म्हणजे एका अर्थानं व्यक्तीचं जर मोजमाप करायचं असेल, व्यक्तीची जर आपल्याला किंमत करायची असेल तर आपल्याला त्याचा समग्र आचार बघावा लागेल, त्याचा समग्र विचार बघावा लागेल आणि त्याचा समग्र व्यवहारसुद्धा बघावा लागेल. आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेला एखाद्या माणसाचं मोजमाप करताना कधी कधी आपण म्हणतो की तो माणूस शांत आहे, तो माणूस हुशार आहे, तो फार नम्र आहे, तो फार उद्धट आहे. अशा बऱ्याच प्रकारच्या जेव्हा आपण कॉमेंट्स करतो, ह्या कॉमेंट्स कशावरून करतो, या प्रतिक्रिया आपण कशावरून देतो, तर त्या माणसाचा आपण समग्र व्यवहार पाहिलेला असतो, त्या माणसाचा समग्र आचार आपण पाहिलेला असतो आणि मग त्यानंतरच आपण आपली प्रतिक्रिया देतो. आपण जेव्हा एखाद्या परिचित माणसाला, एखाद्या माणसाबद्दल जेव्हा विचारतो की तो माणूस कसा आहे हो, तेव्हा तो माणूस सांगतो की तो माणूस असा आहे, तो माणूस तसा आहे. म्हणजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया जेव्हा आपण देत असतो, आपण ऐकत असतो, तेव्हा या सर्वच्या सर्व प्रतिक्रिया या माणसाच्या वागण्यावरून दिलेल्या असतात, त्याच्या व्यवहारावरून दिलेल्या असतात. तेव्हा मित्रांनो, आपल्याकडं चांगले संस्कार असू द्यात, कारण ते संस्कार आपल्या वागण्यातून व्यक्त होत असतात, सिद्ध होत असतात. तेव्हा मित्रांनो, संस्कार ही जी गोष्ट आहे ती मानवाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कार हे आत्मसात करावे लागतात, संस्कार हे प्रयत्नपूर्वक प्राप्त करावे लागतात, तेव्हा संस्कार माणसाला प्राप्त होतात. संस्कार ही काही
बाजारात जाऊन विकत घ्यायची गोष्ट नाही. एखादी चांगली सवय ही आपल्याला रोज सातत्यानं ती जिवंत ठेवावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ, मी आज चांगला वागलो आणि उद्या वाईट वागलो तर याला संस्कार म्हणता येत नाही. म्हणजे माझी एखादी चांगली सवय असेल तर ती चांगली सवय मी रोज जिवंत ठेवली पाहिजे, त्याला आपण संस्कार म्हणतो. तेव्हा मित्रांनो, संस्कार म्हणजे काय, संस्कार कसे सिद्ध होतात, संस्काराहून माणसाची किंमत कशी ठरवली जाते, या संबंधीचं विवेचन आपण खोलात जाऊन पाहिलेलं आहे. आता आपण संस्कृतीचे प्रकार पाहूया. संस्कृतीचे मुख्य प्रकार दोन आहेत. पहिला प्रकार आहे भौतिक संस्कृती आणि दुसरा प्रकार आहे आध्यात्मिक संस्कृती. आता आपण भौतिक संस्कृती म्हणजे काय, आध्यात्मिक संस्कृती म्हणजे काय याची माहिती घेऊया. मित्रांनो, भौतिक संस्कृती म्हणजे काय, तर मानवाचं जीवन सुखकर करण्यासाठी, मानवाचं जीवन सुसह्य करण्यासाठी ज्या ज्या भौतिक गोष्टींची आवश्यकता असते त्यास भौतिक संस्कृती असे म्हणतात. मग मानवाचं जीवन सुखकर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते? माणसाला चांगले कपडे पाहिजेत, माणसाला दागदागिने पाहिजेत, माणसाला चांगलं घर पाहिजे, त्या घरामध्ये चांगली भांडीकुंडी पाहिजेत, माणसाला जगण्यासाठी चांगले खाद्यपदार्थ पाहिजेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी ह्या भौतिक गोष्टी आहेत. या भौतिक गोष्टीमुळं माणसाला सुख प्राप्त होतं, माणसाला सुसह्य वाटतं. म्हणजे चालत जाण्यापेक्षा जर माणसाजवळ फोर व्हीलर असेल, माणसाजवळ टू व्हीलर असेल तर माणसाचं जीवन सुखी होतं. चांगले दागदागिने घरामध्ये असतील, ते अंगावरती आपण घातले असतील तर चार चौघामध्ये मिरवता येतं आणि त्या माध्यमातून आपल्याला सुख प्राप्त करता येतं. म्हणजे ही झाली भौतिक संस्कृती. आणि म्हणून आपण असं म्हणतो कधी कधी की भौतिक संस्कृतीपेक्षा आत्मिक संस्कृती फार महत्त्वाची असते. म्हणजे भौतिक गोष्टीनं जेवढं सुख प्राप्त होत नाही तेवढं सुख आत्मिक संस्कृतीनं प्राप्त होतं, म्हणजे आध्यात्मिक संस्कृतीनं प्राप्त होतं. आता ही आध्यात्मिक संस्कृती कशी प्राप्त करायची ते आपण पुढच्या मुद्द्यातून पाहूया. भौतिक संस्कृती प्राप्त करावयाची असेल तर आपल्याला कष्ट करावं लागतं, पैसे मिळवावे लागतात आणि त्या मोबदल्यातून आपल्याला भौतिक संस्कृतीचा आस्वाद घेता येतो. पण आध्यात्मिक संस्कृती जर प्राप्त करावयाची असेल, आध्यात्मिक संस्कृतीमधून आपल्याला आत्मिक समाधान प्राप्त करावयाचं असेल तर काय करावं लागेल? चला तर आपण ते पाहूया. मित्रांनो, आध्यात्मिक संस्कृती म्हणजे काय, तर मानवी मनाला अधिक समृद्ध करण्यासाठी, मानवी मनाला अधिक सक्षम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असते, आवश्यकता असते, त्यास आपण आध्यात्मिक संस्कृती असे म्हणतो. मानवाच्या जीवनामध्ये, मित्रांनो, मानवाच्या जीवनामध्ये भौतिक संस्कृतीपेक्षा आध्यात्मिक संस्कृती फार महत्त्वाची असते, फार महत्त्वाची ठरत असते. कारण मानवी मनाला आपल्याला सक्षम करायचं असेल, मानवी मनाला अधिक समृद्ध करायचं असेल, मानवी मनाला अधिक संपन्न करायचं असेल तर ते आध्यात्मिक संस्कृतीशिवाय शक्य नाही. कारण शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, ही आध्यात्मिक संस्कृती, हे आध्यात्मिक सुख कसं प्राप्त करायचं, तर मानवी मनाला जर समृद्ध करायचं असेल,
मानवी मनाला सक्षम करायचं असेल तर धर्मानं सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आत्मसात कराव्या लागतील. मानवी जीवनामध्ये जे तत्वज्ञान आहे, वेगवेगळ्या समाजसुधारकांनी सांगितलेलं तत्वज्ञान असेल, वेगवेगळ्या धर्मांनी सांगितलेलं तत्वज्ञान असेल, ते तत्वज्ञान आपल्याला आत्मसात करावं लागेल. त्यानंतर विविध प्रकारच्या विद्या असतील, विविध प्रकारच्या कला असतील, विविध प्रकारची मूल्ये असतील, विविध प्रकारच्या श्रद्धा असतील, साहित्य असेल, नीतिनियम असतील, चालीरीती असतील, अशा अनेक गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील. तर आणि तरच मानवाच्या मनावर आध्यात्मिक संस्कार होईल. म्हणजे बघा, आध्यात्मिक संस्कार होण्यासाठी अनेकविध स्वरूपाची माहिती आपल्याजवळ असली पाहिजे. नुसते असून चालणार नाही, तर ती आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. म्हणजे धर्म आपल्याला चांगला माहीत असला पाहिजे, तत्वज्ञान आपल्याला चांगलं माहिती असलं पाहिजे, विद्या आपल्याकडं असली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आपण प्राप्त केल्या पाहिजेत. तर आणि तरच मानवाचं मन हे सुसंस्कारित होतं, मानवाच्या मनाला आध्यात्मिक संस्कार होतो आणि मानवाचं मन अतिशय समृद्ध, अतिशय सक्षम बनून जातं. तेव्हा मित्रांनो, मानवाच्या जीवनामध्ये भौतिक संस्कृतीला जशी किंमत आहे, त्याच्या कितीतरी पटीनं मानवाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक संस्कृतीचं स्थान महत्त्वपूर्ण आहे. कारण या संस्कृतीमुळंच मानवाचं जगणं समृद्ध होतं, मानवाचं जगणं संपन्न होतं, मानवाच्या जगण्याला एक विशिष्ट प्रकारची किंमत प्राप्त होते, मोल प्राप्त होतं. यानंतर आपण समाज म्हणजे काय हे पाहूया. समाज म्हणजे काय, तर एका विशिष्ट विचारानं, एका विशिष्ट ध्येयानं एकत्र आलेल्या समूहाला आपण समाज म्हणतो. म्हणजे आपल्याला अनेक ठिकाणी माणसं दिसतात, पण ती माणसं म्हणजे समाज असतो का, तर अजिबात नाही. उदाहरणार्थ, लोकलमधून आपण जेव्हा उतरतो, लोकल जेव्हा एखाद्या स्टेशनवरती थांबते, तेव्हा अनेक लोक स्टेशनवरती उतरतात. त्या लोकांना आपण समाज म्हणतो का, तर अजिबात नाही. समाज म्हणजे काय, तर एका विशिष्ट विचारानं, एका विशिष्ट ध्येयानं जो समूह एकत्र येतो, त्या समूहाला आपण समाज म्हणतो. वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात, अनेक लोक असतात, त्याला आपण समाज म्हणतो का, तर अजिबात नाही. कारण वर्गामध्ये जे विद्यार्थी आलेले असतात, लोकलमधून उतरलेले जे लोक असतात, ते विविध धर्माचे असतात, विविध समाजाचे असतात, विविध जाती धर्माचे असतात. आणि प्रत्येक जातीची, धर्माची एक वेगळी संस्कृती असते, एक वेगळा विचार असतो, एक वेगळं ध्येय असतं. त्यामुळं आपल्याला गर्दी म्हणजे केवळ समाज म्हणता येणार नाही. तर समाज कुणाला म्हणायचं, एका विशिष्ट विचारानं, एका विशिष्ट ध्येयानं एकत्र आलेल्या समूहाला आपण समाज म्हणतो. मुस्लिम समाज, त्यांचे विचार वेगळे आहेत, त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांच्या परंपरा वेगळ्या आहेत. हिंदू समाज, त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांच्या परंपरा वेगळ्या आहेत. जैन समाज, म्हणजे गर्दी म्हणजे समाज नाही. विविध जाती धर्मातले लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्याला आपण समाज म्हणत नाही. तर समाज म्हणजे काय, एका विशिष्ट विचारानं, एका विशिष्ट ध्येयानं एकत्र आलेला जो समूह आहे, त्याला आपण समाज म्हणतो. यानंतर आपण शेवटचा जो घटक आहे त्याकडे वळूया. भाषा, समाज आणि संस्कृती या तिन्ही घटकांचा एकमेकांशी कसा परस्पर संबंध आहे ते आपण पाहूया. मित्रांनो,
माणूस समाजाकडून भाषेच्या माध्यमातून जे जे मिळवत असतो ते ज्ञान असतं. ज्ञान म्हणजे काय तर माहिती. तेव्हा भाषा, समाज आणि संस्कृती हे तिन्ही घटक हे तिन्ही घटक फार महत्त्वाचे आहेत. कारण व्यक्तीला जर ज्ञान प्राप्त करावयाचं असेल, व्यक्तीला जर ज्ञान प्राप्त करावयाचं असेल तर त्याला समाजाकडे जावं लागतं आणि समाजामध्ये जे ज्ञान आहे ते त्याला प्राप्त करावं लागतं. आता हे ज्ञान मानव कशाच्या माध्यमातून प्राप्त करत असतो तर तो भाषेच्या माध्यमातून प्राप्त करत असतो. मित्रांनो, भाषा शिकण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला आनुवंशिक प्राप्त होत असते. भाषा माणूस काही आईच्या पोटातून तो शिकून येत नाही. भाषा माणसाला स्वतःला शिकावी लागते. भाषा माणसाला स्वतःला शिकावी लागते. ती आपल्याला प्राप्त करावी लागते. ती आपल्याला अर्जित करावी लागते. ती आपल्याला मिळवावी लागते. भाषा ही काही विकत घ्यायची गोष्ट नाही, तर ती समाजामध्ये राहून ऐकून ऐकून आपल्याला शिकावी लागते. म्हणजे भाषा शिकण्याची क्षमता जरी आनुवंशिक असली तरी भाषा प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्षात आपल्याला समाजाच्या संपर्कात जावं लागतं. त्याशिवाय मित्रांनो भाषा शिकता येत नाही. म्हणजे या ठिकाणी भाषा आणि समाज यांचा जो परस्पर संबंध आहे तो अतूट आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक समाज हा वेगळा आहे. प्रत्येक समाजाची संस्कृती वेगळी आहे. प्रत्येक समाजाची संस्कृती ही भिन्न भिन्न आहे. आता उदाहरणार्थ आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पाहूया. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतले काही खाद्यपदार्थ आपण पाहूया. उदाहरणार्थ मोदक, पिठले, मिसळ. हे पदार्थ, हे खाद्यपदार्थ महाराष्ट्राच्या संस्कृतीतले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीनं ते जन्माला घातलेले आहेत. आता हेच पदार्थ, हे खाद्यपदार्थ आपल्याला जर इतर भाषेमध्ये जर भाषांतरित करायचे असतील तर काय करावं लागेल? त्या भाषेमध्ये, त्या भाषेच्या संस्कृतीमध्ये असे शब्द आहेत का ते पाहावे लागतील. आता मोदक हा शब्द इंग्रजी भाषेत आहे का? इंग्रजी भाषेच्या संस्कृतीमध्ये तो आहे का? तर अजिबात नाही. पिठले हा शब्द इतर भाषांच्या संस्कृतीमध्ये तो आहे का? तर अजिबात नाही. म्हणजे मोदक असेल, पिठले असेल, मिसळ असेल, हे शब्दप्रयोग इतर भाषेमध्ये भाषांतरित करताना प्रचंड अडचणी येतात. का? तर त्या भाषेमध्ये, त्या भाषेच्या संस्कृतीमध्ये असे शब्दच नसतात. त्यामुळं प्रत्येक समाजाची जी भाषा असते, प्रत्येक समाजाची जी संस्कृती असते, ती संस्कृती तुम्हाला सांगतो विशिष्ट असते. प्रत्येक समाजानुसार ती भिन्न भिन्न असते. आणि म्हणून प्रत्येक भाषा, जगातल्या प्रत्येक भाषा या त्या त्या संस्कृतीचा एक भाग असतात. कारण संस्कृतीनं जन्माला घातलेल्या संकल्पना त्या भाषेमध्ये आलेल्या असतात. म्हणजे तुम्ही जगामध्ये कुठेही जा, मोदक या शब्दाला तुम्हाला कुठलाही समानार्थी शब्द सापडणार नाही. म्हणजे मोदक हा शब्द जर आपल्याला इंग्रजीत लिहावयाचा असेल तर तो मोदकच लिहावा लागेल. आणि म्हणून मित्रांनो, मानवाच्या जीवनामध्ये भाषा फार महत्त्वाची ठरते. त्या संस्कृतीनं शब्द जन्माला घातलेले असतात आणि ते शब्द त्या संस्कृतीमध्ये मान्य पावलेले असतात. आणि या अर्थानं भाषा, समाज आणि संस्कृती हे तिन्ही घटक अतूट आहेत, तुटणारे नाहीत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आणखीन एक मुद्दा या ठिकाणी मला फार महत्त्वाचा वाटतो की संस्कृतीमध्ये ज्या संकल्पना रूढ झालेल्या आहेत,
संस्कृतीनं ज्या संकल्पना जन्माला घातलेल्या आहेत त्या संकल्पना त्या संस्कृतीच्या अविभाज्य बाबी असतात, अविभाज्य अशा गोष्टी असतात. आता उदाहरणार्थ तमाशा, लावणी, भारूड, सुतक या ज्या संकल्पना आहेत त्या त्या संस्कृतीनं जन्माला घातलेल्या आहेत. म्हणजे तमाशा असेल, लावणी असेल, भारूड असेल, सुतक असेल, या मराठी संस्कृतीतील संकल्पना आहेत. या संकल्पना तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये, इंग्रजी भाषेच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. आणि म्हणून मित्रांनो, मानवाच्या जीवनामध्ये जशी भाषा महत्त्वाची ठरते तशीच मानवाच्या जीवनामध्ये संस्कृती महत्त्वाची ठरते. कारण संस्कृती भाषेतील शब्दांना अर्थविशेषता देते. संस्कृती भाषेतील शब्दांना अर्थ देते. आणि म्हणून मित्रांनो, जगातल्या प्रत्येक संस्कृती या एकमेकापासून भिन्न आहेत, एकमेकापासून वेगवेगळे आहेत. मित्रांनो, आपल्याला समाजाचा अभ्यास करावयाचा असेल, आपल्याला संस्कृतीचा अभ्यास करावयाचा असेल तर आपल्याला भाषा हे महत्त्वाचं साधन हाताला घ्यावं लागतं, साह्याला घ्यावं लागतं. भाषेशिवाय आपल्याला संस्कृतीचा अभ्यास करता येत नाही, भाषेशिवाय आपल्याला समाजाचा अभ्यास करता येत नाही. आणि म्हणून भाषा, संस्कृती आणि समाज हे तिन्ही घटक एकमेकांच्या हातात हात घालून आपला प्रवास करत आहेत. या तिन्ही घटकांना एकमेकापासून तोडता येत नाही. तेव्हा मित्रांनो, आज आपण भाषा, समाज आणि संस्कृती या तिन्ही घटकांचा अभ्यास अतिशय सखोलपणे पाहिला. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.